माननीय प्रफुल्ल पटेल साहेब आणि प्रदेशाध्यक्ष मान्य तटकरे साहेबांना 2 फेब्रुवारीला पत्र व्यवहार केलाय. ते पत्र त्यांच्या पीए कडे दिलेलं आहे. त्या पत्राची कॉपी माझ्याकडे आहे. पण अद्यापही मला त्यांच्याकडून विलिनीकरणाच्या संदर्भात दादा एक गोड मेसेज महाराष्ट्राला देणार होतो की जे काही प्रश्न आहेत त्याच्यामुळे ब्लॅक बॉक्सचा अहवाल, एअर ट्रॅफिक कंट्रोलचा संवाद, त्याच्यानंतर विमानाच्या तांत्रिक स्थितीबद्दल आणि सुरक्षा प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहिती, त्याच्यानंतर दादा ज्या विमानात बसले त्या दादांसोबत एकूण व्यक्ती किती होती आणि त्या व्यक्तींमध्ये जर 6 त्या ठिकाणी सांगितलं गेलं डीजीसीए कडून तर 5च मृतदेह कसे सापडले, कागदपत्र का जळाली नाहीत, व्हीएसआर कंपनीचं नादुरुस्त विमान ज्यावर बंदी होती तेच विमान त्यांना कसं दिलं गेलं, पहिल्या दिवशी देवगिरीवर त्यांना कोण कोण भेटलं होतं, त्याच्यानंतर त्यांनी गाडीचा प्रवास टाळून दुसऱ्या दिवशी विमानात जाण्याचा निर्णय का घेतला, कुणामुळे घेतला, आणि आता जे इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे डीजीसीएच्या माध्यमातून काल गोजूबाई एअरपोर्टला ते गेले होते. आता अशी माहिती प्राप्त होते आहे की साधारणपणे विमानतळाची धावपट्टी जी आहे म्हणजे बारामती विमानतळावर नियमाचं उल्लंघन झाल्याचं आता निदर्शनास येते आहे. व्हीएसआर कंपनीने त्यांच्या पायलटचा 50-50 कोटीचा विमा पण उतरवला होता डिसेंबरमध्ये. हे पण मी पूर्वी सांगितलेलं डिसेंबर 25 मध्ये. आणि काल ह्या गोष्टीला पिंकी माळीच्या वडिलांनी सुद्धा दुजोरा दिलेला आहे. आणि 5 वेळा दादा ते पिंकी माळी सोबत असताना ती ब्लॅक फ्लाईटच साधारणपणे दादांकरता असायचं. ते एकदम व्हाईट फ्लाईट का झालं. आणि दुसरी महत्वाची धक्कादायक बाब अशी समोर येते की जो यांनी आता तपास चक्र सुरू केली डीजीसीएनी, त्याच्यामध्ये अजित दादा ज्या विमानात प्रवास करत होते ते विमान वगळता इतर विमानांचं ऑडिट करणं त्यांनी सुरू केलेलं आहे. पण ते विमान वगळता. आणि सर्वात महत्वाची गोष्ट शंका येते की गोजूबाईच्या प्रत्यक्षदर्शींनी एका मुलाखतीत आज सकाळी सांगितलं की विमान स्ट्रिपला लागण्यापूर्वी स्फोट झाला. म्हणजे बजरंग सोनवणे जे खासदार आहेत त्यांनी जे काही आरोप केलेले होते की याच्यात स्फोटके होती का, विमान लँड होण्यापूर्वी जर स्फोट झाला असेल तर विमानात स्फोटके असू शकतात असा सुद्धा संशय महाराष्ट्राला आहे. त्याच्यामुळे उच्चस्तरीय चौकशी झाली तरच हे मुद्दे पुढे येतील. सीआयडी चौकशीमध्ये तसे मुद्दे पुढे येऊ शकणार की नाही याबद्दल थोडंसं मला हे वाटतं, म्हणून मी मुख्यमंत्र्यांना तशी विनंती केली. चौकशी व्हावी. इथल्या सरकारी यंत्रणांवर विश्वास नाही का? आमदार रोहित पवारांनी जी पत्रकार परिषद गेले 2 दिवस घेतली मुंबई आणि दिल्लीमध्ये, त्यामध्ये त्यांनी जी काही मागणी केली की बाह्य संस्थेमार्फत याची चौकशी झाली पाहिजे, तो त्यांनी केलेली एक मागणी. आणि मी स्वतः मुख्यमंत्र्यांना काही पदाधिकाऱ्यांसोबत परवा मंत्रालयात भेटलो त्यावेळेस मी स्वतः सांगितलं होतं की आपण तात्काळ सीआयडी चौकशी लावली त्याबद्दल आपले आभारी आहोत. कारण या दादांचं जाण्याचं दुःख सीएम साहेबांना पण तितक्याच मोठ्या प्रमाणात आहे, त्यात काही दुमत असण्याचं कारण नाही. पण सीआयडी चौकशीमध्ये जर काही मर्यादा येत असतील किंवा चौकशी करताना अडचणी येत असतील तर असं वाटतं की सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत की उच्चस्तरीय चौकशी, त्यामध्ये पटकन ब्लॅक बॉक्सचा डेटा सार्वजनिक करणं. आता 15-16 दिवस उलटत आहेत त्या घटनेवर, अजूनही ब्लॅक बॉक्सचा डेटा सार्वजनिक झाला नाही. त्याच्यामुळे माझी मागणी ही उच्चस्तरीय चौकशीची आहेच आणि त्यावर मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आमदार रोहित पवारांनी जी मागणी केली तर आमदार रोहित पवारांनी ज्या पद्धतीचे त्या दिवशी पुरावे सादर केलेत त्याबद्दल त्यांचे म्हणजे आभारच मानले पाहिजे. त्यांनी महाराष्ट्राच्या समोर अनेक बारकावे उलगडून सांगितले आणि टेक्निकल गोष्टी त्यांनी त्या दिवशी सांगितल्या. त्यामुळे त्यांनी जर बाह्य यंत्रणांद्वारे चौकशीची मागणी केली तर त्या संदर्भात ते स्वतः केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेणार आहेत. मी स्वतः केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटण्यासंदर्भात आणि केंद्रीय उड्डाण मंत्र्यांना भेटण्यासंदर्भात आमच्या पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय प्रफुल्ल पटेल साहेब आणि प्रदेशाध्यक्ष मान्य तटकरे साहेबांना 2 फेब्रुवारीला पत्र व्यवहार केलाय. ते पत्र त्यांच्या पीए कडे दिलेलं आहे. त्या पत्राची कॉपी माझ्याकडे आहे. पण अद्यापही मला त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही. विलिनीकरणाची चर्चा झाली ती कुटुंब म्हणून एकत्र आल्यानंतर पुढे का जात नाही? 12 तारखेला विलिनीकरणासंदर्भात आदरणीय अजितदादा हे आपली भूमिका स्पष्ट करणार होते असं अनेक लोकांकडून आम्हालाही कळलं. पवार साहेबांच्या गटाकडून सुद्धा बऱ्याच लोकांनी याबाबत बोलणं केलं. आता स्वतः कसं आहे की सुप्रियाताई ह्या दादांच्या बहीण आहेत लहान, आणि आता त्या या घडीला मला असं वाटते 2 प्रसंग या फेब्रुवारी महिन्यात होणार होते. 9 तारखेला त्यांची कन्या रेवती ह्यांच्या विवाहासंदर्भात सुद्धा दादांनीच मला वाटते सुप्रियाताईंच्या अगोदर ही गुड न्यूज महाराष्ट्राला दिली असती एक मामा म्हणून मुलीचा. आणि आज विलिनीकरणाच्या संदर्भात दादा एक
गोड मेसेज महाराष्ट्राला देणार होते आणि कदाचित आज दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्या असत्या. खरं तर आमदार रोहित पवार या संदर्भात पत्रकार परिषद घेणार होते, पण मूळ मुद्द्याला बगल होऊ नये, अजितदादांच्या घातपाताचा जो विषय आहे त्या मुद्द्याला न्याय देता यावा, तो मुद्दा तळाशी जावा, ते रहस्य शोधावं याकरता त्यांनी स्वतःच सांगितलं की आम्ही ते पत्रकार परिषद डिले केली. पण मला असं वाटतं की सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भावना ह्या विलिनीकरणासंदर्भातच होत्या. माझ्या माहितीप्रमाणे कोणाचा विरोध असण्याचं कारण नव्हतं त्या गोष्टीला, आणि जर कोणी विरोध केला असेल तर ती विरोध करणारी लोक कोण आहेत त्याबद्दल मी तर काही अजून मला ते माहीत नाही. ज्या दिवशी महाराष्ट्राला माहीत पडेल त्या दिवशी महाराष्ट्र त्याबाबत त्यांना प्रश्न विचारणार. नाही, खरं तर हा दादा गेल्यानंतर उपस्थित झालेला अत्यंत भावनिक वळण या सगळ्या प्रकाराला आलंय, म्हणजे राजकारणाला. सर्व आमदार म्हणजे सर्वच्या सर्व विधान परिषदेचे, विधिमंडळाचे, विधानसभेचे आमदार आता अस्वस्थ होते. दादांचं जाणं साहजिक आहे, वेदनादायी आहे. दादा कुटुंब प्रमुख म्हणून होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा परिवार म्हणून आहे आणि कुटुंब प्रमुखाची जबाबदारी नक्कीच सुनेत्रावणींना पार पाडावीच लागेल, ही आता वस्तुस्थिती आहे. त्यामुळे एखादी आई जशी मुलांना त्याच्या अडचणी विचारते, तशाच प्रकारचं जर त्यांनी सर्व आमदारांना विश्वासात घेऊन विचारत असतील तर याचं स्वागतच केलं पाहिजे. आणि आम्हाला विश्वास आहे की दादा गेल्याचं दुःख आम्ही मरेपर्यंत ते दुःख कायम राहील, पण ती पोकळी भरून काढण्याचं काम एक आई म्हणून नक्कीच या पक्षाच्या कुटुंब प्रमुख आणि आमचे कुटुंब प्रमुख म्हणून सुनेत्रा वहिनी पार पाडते. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.